हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज थोडंसं काम होतं. आज खूप लेट म्हणजे ही करते व्हिडिओ करते, कारण आज मिरची करायची होती. ही 3 किलो मिरची आहे आणि मसाला म्हणजे आमचा संपला आहे. आम्ही दुकानातला वापरत होतो विकतचा, पण तो काही जास्त पुरत नाही. तर आम्ही आता घरी म्हणजे आईंनी मिरच्या वगैरे सगळं भाजून ठेवले. तुम्हाला दाखवते मी काय काय केलं, म्हणजे त्यांनी काय काय केले, कारण मी नव्हती, मी बँकेत गेली आणि बँकेत बराच वेळ लागला मला तिथं म्हणजे माघारी यायला. तर सगळं करून ठेवलं आहे मी. तुम्हाला काय काय केलं त्यांनी मी तुम्हाला दाखवते. ही मिरची भाजून घेतली त्यांनी आणि मसाला वगैरे सगळं भाजून दिलं म्हणजे घेतला त्यांनी, कारण मी सकाळीच बँकेत जायच्या अगोदरच मसाला वगैरे सगळं आणून दिलं. आणि ही आरून माझं कॅट कसं झोपलं आहे बघा. त्याला मी हाक मारली की तटकन उठून बसलं आणि माझ्या मागं आलं, कारण त्याला माहिती आहे माझ्या मागं आलं की खायला मिळतं म्हणून. आणि त्यानंतर मी स्वयंपाकाची तयारी केली, कारण बँकेतनं 1-1.5 तास उभा राहायला लागलं आणि त्यामुळे माझी पाठून खूप जास्त भरून आली आणि खूप जास्त कंटाळासुद्धा आला तर सगळी मानं ही पण दुखत होती. त्यामुळे मला ना खूप जास्त अशी कणकणी आल्यासारखी वाटत होती, हातातून चमका निघलगत होत होत्या. आणि त्यामुळे मी काय म्हटलं नाही, सांबार भात करायचा आणि बस करणार आहे, कारण मला इतका कंटाळा आला की मला उभा पण राहू वाटत नव्हतं आणि कणकणी आल्यासारखी पण झाली. त्यामुळे मी म्हणजे थोडक्यात आटपलं, सांबार आणि भात केला मी फक्त. म्हणून सगळ्यांचे 10 जणांचे फॉर्म भरायला भरपूर उशीर झाला मला. आणि त्यामुळे मग मी म्हणजे पटपट आले तिथनं उरकून, आणि त्यामुळेच म्हटलं सांबार भात करावा नसता. आणि चटणी नव्हती आम्हाला, थोडीसुद्धा नव्हती. त्यामुळे आईला आत्ता चटणी म्हणजे डब्यात भरून देतात कुटायलासाठी. आणि आता ते आज दिल्याच्या नंतर ना उद्या ते कुठून मिळेल. आणि त्यानंतर ना कस्टमरचे ना 2-4 ब्लाऊज होते फक्त, काय म्हणतात खांद्याची, तिथं फक्त थोडंसं फिटिंग करायचे होते. त्याचे मी 30 रुपये घेतलेले, 4 ब्लाऊज. आणि एक साडीचा थोडासा लेस असते ती निघालेली, त्यासाठी 30 रुपये घेतले. 30 रुपये घेतले मी. आणि लगेच त्यांना संध्याकाळी द्यायचे होते करून. आणि सगळं जेवण वगैरे सगळं आवरलं आणि एक गिऱ्हाईक आलं होतं संध्याकाळचंच. त्यामुळे मी आईंना द्यायला लावलेलं, कारण माझं पाय पण इतकं दुखत होते आणि त्यांना पण सकाळीच, कारण ते पहाटच जातात कामाला, त्यामुळे त्यांना सकाळी लवकर लागणार होतं. त्यामुळे मग मी त्यांचे ब्लाऊज फक्त शोल्डरला फिटिंग करायचे होते, ते माप घेऊन ठेवलेलं मी. तर तसे ते 4 ब्लाऊज फिटिंग करून दिले, म्हणजे शोल्डरला फिटिंग करून दिले. आणि म्हणजे आता काय होतं आहे, आता मशीन आणल्यापासून मला ब्लाऊज पण म्हणजे ब्लाऊजचे पण कस्टमर म्हणतात, मग विचारतात की तुम्ही ब्लाऊज शिवता का म्हणून कशाला, म्हणजे नाही शिवता येत. मी नाही शिवले अजून कधी ब्लाऊज. माझे शिवलेले जेव्हा मी क्लास केला तेव्हा, पण त्याच्यानंतर मी विसरून गेले आता, कारण बरेच दिवस झालं मशीन होती आणि उभा राहून आणि मशीनीचा मोटर नाही त्याला, पायाने ना म्हणजे पायाने ही करून ना माझा पाय पण खूप जास्त दुखतात. आणि दुकानात पण कोण आलं की सारखं उठावं लागतं. तर आरूच्या पप्पाचा चाललेला धिंगाणा, आणि त्यांचं बघत मग मी हे शिवून काढलं. आणि एक्स्ट्रा पैसे म्हणजे यूज करायला वापरायला आपल्याला म्हणजे लागतात, की दुसरं काय बाहेरचं आलं, कारण इथं पाणीपुरी पण इथे दारावरती विकायला. पाणीपुरी 20 रुपयाला 6 पुऱ्या अशा प्लेट, वरचा एक्स्ट्रा खर्च ह्यातून निघून जातो. त्यामुळे मग मी म्हटलं जाऊ दे मुरू दे, म्हणजे कसं दुकानातच राहतात ना पैसे, त्यामुळे मग म्हटलं जाऊ दे मुरू दे, थोडेसे एक टिप तर मारायची. तर चला, आता व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. तर भेटूया नेक्स्ट